नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे आता तुमच्यासाठी। ॲक्च्युली सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी आपण प्लॉट एखादी शेती करायची, आपल्याला एखादं क्रॉप घ्यायचं, एखादं पीक घ्यायचं, तर त्याची पूर्वतयारी करावी लागते। पूर्वतयारी करण्यासाठी तुम्हाला शेतातली जी माती आहे, ॲटलिस्ट प्रत्येक शेतकऱ्याने वर्षातनं एकदा तरी मातीची तपासणी करावी। म्हणजे मग आपल्या मातीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते आपल्या लक्षात येतं। ऑलरेडी आपल्याकडं पिकावर पिकं कंटिन्यू पिकं बागायती क्षेत्रामध्ये चालू आहेत। का तर लोकांना गरज आहे उत्पन्नाची, लोकांना जास्तीत जास्त उत्पन्न हवं आहे, त्यातनं पैसा हवा आहे। याच्यासाठी आपण जमिनीचा विचार करत नाही, तर जमिनीचं सेंद्रिय कर्ब ते आपल्याला माहिती पाहिजे। सेंद्रिय जमिनीमध्ये NPK जो कंटेंट आहे तो आपल्याला माहिती हवा। त्याच्यानंतर आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटचे काय रेशो आहे ते माहिती हवं आहे। गव्हर्नमेंट आपल्याकडं झिंक सल्फेट जे आहे ते फुकट वाटतं। तर पूर्ण भारताचा जर हिशोब काढला तर ॲव्हरेजली पर एकर 5 किलो झिंक कमी झालेला आहे पर एकर। तर याचा थोडासा विचार करा। बरं, हे जे न्यूट्रिएंट आहेत हे कमी पडले का झाडं तुमची कमजोर होतात। झाडं कमजोर झाली का त्याच्यावर 100% पेस्ट म्हणजे बुरशी आणि किडीचा अटॅक होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न मिळत नाही। ह्या गोष्टीचा आपण कधीच बारकाईने विचार करत नाही। ज्या दिवशी तुम्ही या गोष्टीचा विचार कराल त्या दिवशी तुम्हाला शेतीमध्ये सक्सेस होण्यापासून कुणी वाचू शकत नाही। दुर्दैवाने शेतकऱ्याच्या हातामध्ये कोणत्याही पिकाचं मार्केट नाही आहे, पण उत्पन्न काढणं हे आपल्या हातात आहे। एक शेतकरी सातत्याने 10 वर्ष टोमॅटो पिकवतो, तेच त्याच्या आजूबाजूच्या जर शेजारी पाजारी जर पाहिलं तर टोमॅटो पिकवणारे कधीतरी वर्षा 2 वर्षातनं टोमॅटो लावतात आणि त्याच्यामध्ये ते लॉसमध्ये जातात, फेल जातात। शेती ही एकमेव इंडस्ट्री आहे जगातली ज्याच्यामध्ये 4 दाणे टाकल्यानंतर 100 दाणे करण्याची क्षमता आहे। तर कायम लक्षात ठेवा, शेताची पूर्वतयारी, पूर्व मशागत, त्याच्या अगोदर शेताची तुम्हाला कंपल्सरी मातीची परीक्षण केलंच पाहिजे। तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, त्यांना कळू द्या काय प्रॉब्लेम आहेत। सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा। धन्यवाद।